नमस्कार। ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स इथल्या जंगलाला भीषण अशी आग लागलेली आहे। ही आग कशामुळे लागली, ती कशी पसरत गेली, किती नुकसान या आगीने केलेलं आहे, याविषयीचे सगळे अपडेट आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायचे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर ऑस्ट्रेलियाच्या सिडनी जवळ 45 किलोमीटर अंतरावर न्यू साऊथ वेल्स याची जंगलं आहेत। या जंगलांना भीषण अशी आग लागली। या भीषण आगीमुळे ऑस्ट्रेलियातल्या 10,000 हेक्टर इतक्या जमिनीचं नुकसान झालेलं आहे। नुकसान झाले म्हणजे काय, तर 10,000 हेक्टर जमिनीवर असलेली जी वनसंपदा होती ती जळून खाक झालेली आहे। अचानक आग लागली, ती आग इतक्या जोरात पसरली की त्यामुळे 10,000 हेक्टर वनजमिनीचं जे क्षेत्र आहे ते जळून खाक झालं। आणि जशी आग लागली तशी ती जवळच असलेल्या घरांपर्यंत सुद्धा पोहोचली। न्यू साऊथ वेल्स या जंगलांच्या जवळ असलेली जी घरं आहेत त्या घरांना सुद्धा तिनं आगीच्या बक्षस्थानी घेतलेलं आहे। 16 घरं जळून खाक झालेली आहेत। सिडनी जवळचा जो 45 किलोमीटरचा भाग आहे जिथे न्यू साऊथ वेल्सची जंगलं आहेत त्याच्या आजूबाजूच्या सगळ्यांना स्थलांतरित करावं लागलेलं आहे। कारण काय, तर आग कधीही आपल्या घरापर्यंत, आपल्या दारापर्यंत येईल याची भीती अनेकांना आहे। ऑस्ट्रेलियाचा जो मध्य भाग आहे तो आहे फेगन्स बे। तर हा फेगन्स बेचा भाग असेल किंवा वॉयवॉय नावाचा एक भाग आहे। अशा दोन्ही भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावं लागलंय, कारण त्याला अलर्ट दिला गेलाय, गंभीर अलर्ट दिला गेलेला आहे। म्हणजे पहिल्या क्रमांकाचा जो अलर्ट असतो की ज्यांना सगळ्यात जास्त धोका आहे अशी जागा, तर त्या आहेत फेगन्स बे आणि वॉयवॉय हे दोन परिसर। हे मध्यभागी आहेत ऑस्ट्रेलियाच्या असं समजतंय, सिडनीच्या जवळ आहेत आणि तापमान जवळपास 42 डिग्रीपर्यंत वाढलेलं आहे ऑस्ट्रेलियाचं। कारण इतक्या मोठ्या प्रमाणात आग लागल्यामुळे त्याचा वातावरणीय बदल सुद्धा बघायला मिळाला आणि 42 अंश सेल्सिअस इतकं तापमान सध्या ऑस्ट्रेलिया सिडनीमधलं झालेलं आहे। सिडनीच्या उत्तरेचा जो भाग आहे तिथे 45 किलोमीटर अंतरावर हे न्यू साऊथ वेल्सचे जंगलं आहेत आणि जिथे भीषण अशी आग लागलेली आहे। जंगलामध्ये हजारो हेक्टरची वनसंपदा होती, ती जळून खाक झाली आहे। एकूण 16 घरं आगीच्या भक्षस्थानी पडलेली आहेत, त्यामुळे ती सुद्धा जळून खाक झालेली आहेत आणि अनेकांचं स्थलांतर करावं लागलेलं आहे। मुळात जी न्यू साऊथ वेल्स जंगलाच्या जवळ राहतात त्या अनेकांचं स्थलांतर करावं लागलेलं आहे आणि त्यांना सध्या काही जे मदत केंद्र असतात त्या ठिकाणी त्यांना सध्या स्थलांतरित करण्यात आलंय। पण अशा प्रकारे ही लागलेली जी आग आहे, तर आपले जे न्यूज 18 लोकमतचे काही प्रेक्षक जे परदेशामध्ये सुद्धा राहतात, ऑस्ट्रेलिया सिडनी या भागामध्ये राहत असतील, तर त्यांना मी नक्की विनंती करेन की त्यांनी कमेंटमध्ये आम्हाला या सगळ्या संदर्भातली अजून काही माहिती द्यावी। तर कमेंटमध्ये तुम्ही नक्की सिडनीमध्ये लागलेल्या या आगी संदर्भात काही अपडेट असेल तर आमच्यापर्यंत पोहोचवा। धन्यवाद।